Okay, hello. Hello, this is the My Artifact episode number 2235 36. आजची तारीख आहे 18 एप्रिल 2021. वाजले आता रात्रीचे 9:30. ओके, राईट नो आय जस्ट फील रिली टायर्ड. या आज सांगू, आज मी नाही का धावताना मी आज स्टेप्स काउंट केले. वाय? बिकॉज ऑफ दॅट की माझ्यापाशी मी मोबाईल नाही नेला होता आणि युजली कसं मी धावताना कसं गाणे ऐकतो, तर त्यामुळे काय होते की मी 5 गाणे ऐकतो. तर रॅन्डमली पकडून घे, करीब 15 ते 20 मिनिटच्या दरम्यान असतो थोडा वेळ. ओके, ते याच्यामध्ये मी स्टेप्स नाही मोजली, याच्यामध्ये माझा टाइम असतो आणि टाइमही नाही, याच्यामध्ये ओनली सॉंग्स. ओके, बस याच्यावरच. पण आज माझ्यापाशी मोबाईल नव्हता. ओके, आणि प्रशिकचा मोबाईल वगैरे सगळा म्हणजे लो बॅटरी वगैरे होता. तर मग काय, मग युजली कसं मग मी काउंट करतो. या म्हणजे कसं आहे की 3000 स्टेप्स वगैरे धावलो पाहिजे ना, पण 3000 स्टेप्स. तर मी 3000 स्टेप्स धावलो, ट्रस्ट मी. त्याच्यामध्ये किती ग्राउंड आले माहित न, बट इट वॉज टू मच. या 3000 स्टेप्स धावणं तेही करीब 15 ते 20 मिनिटांमध्ये, इट वॉज टू मच. या त्यामुळे शायद माझ्यासाठी या तर माझे पाय थोडे जास्त हर्ट करतात आज. या जस्ट एक प्रकारे टायर्ड फील नाही आहे, बट इट जस्ट लाईक माझे पाय खूप जास्त दुखून राहिले आहे. या आय जस्ट वॉन्टेड टू बी जस्ट स्लीप. येस, आणि तसे मी आज दुपारी वगैरे काही झोपलो नाही. ओके, आणि तसे मला उद्या सकाळी उठायचं आहे. तर आणि आता मी प्लॉट 2 वर काम नाही करत. शूट झालंय कम्प्लीट. येस, आता एडिटिंग वर भिडावं लागेल. ओके, आता प्लॉट 2 ची पलाशनी फाईल पाठवली, ती आहे 7.7 GB, म्हणजे 7.5 म्हणजे ऑलमोस्ट 7.5 GB ची फाईल आहे. इट वॉज मॅसिव्ह. येस, 7.5 GB ची फाईल. मी तरी ट्राय करतो म्हणा. येस, आज रात्री मी फाईल लावतो डाउनलोडला. 91% आहे बॅटरी म्हणा, आणि डेटा पण आहे आपल्यापाशी. ऑलमोस्ट 12 GB चा डेटा पॅक मारला आहे, 4G डेटा पॅक. तर डाउनलोड तर व्हायला पाहिजे. ओके, प्रयत्न करू. तसंही नाहीतरी आपलं ती एक एक्सपोर्ट फाईल भेजली आहेस, तर मला ऑडिओवर काम करायचं आहे, तर ऑडिओवर काम करू. वेल, मी कशासाठी हे मग 7.5 GB ची फाईल काउंट डाउनलोड करणं म्हणून राहिलो. वाय? बिकॉज ऑफ दॅट की माझा एक थोडासा एक हे आहे, म्हणजे कसं आहे, एक प्रॅक्टिस करायचं आहे की आता हा प्रोजेक्ट तर बनला, चार्लिंग चॅप्लिनचा वगैरे जसा बनला तसा वगैरे, बट याच्यामध्ये माझं कॉन्ट्रीब्युशन म्हणजे फारसं काही नाही. साऊंड डिझाईन मध्ये थोडं बहुत केलं तर गेलं, दॅट्स इट. येस, आणि कलर ग्रेडिंग मध्ये, कलर ग्रेडिंग असं फारसं तर काही आहे नाही. बस ऍडजस्टमेंट लेअर घेतली, क्रिएटिव्ह मध्ये गेलं, सिलेक्ट इंटेन्सिव्ह ब्ल्यू, दॅट्स इट. ओके, आफ्टर इफेक्ट्स मध्ये थोडंसं काम राहील, थोडंसं हे इमेज वगैरे चिपकवणं वगैरे, थोडंसं ऍडजस्ट करणं, मार्क करणं वगैरे, आणि हो आता, बट नॉट दॅट मच. या म्हणजे हे एडिटिंग करणं इट्स म्हणजे क्रिएटिव्ह काम आहे म्हणा, बट याच्यामध्ये फुल एडिटिंग नाही करून राहिलो मी. या म्हणजे एडिटिंगचं जे मोस्ट इम्पॉर्टंट एडिट आहे ना, ते म्हणजे क्लिप एकमेकांसोबत जॉईन करणं आणि स्टोरी टेल करणं, इट्स काइंड ऑफ लाईक अ रिअली क्रिएटिव्ह वर्क. ओके, आणि हे माझ्या हाती नाही आहे, हे पलाश आणि गिरीशच्या हाती आहे. म्हणजे पलाशच्याच हाती आहे मोस्ट ऑफ द टाइम. वाय? कारण ही इज ऍक्च्युअली कॉन्ट्रीब्युटिंग टू ऑल दोज थिंग्स, आणि त्याच्या डोक्यामध्ये काही शॉर्ट्स आहेत आणि विचार करून ते शॉर्ट्स घेतले. ऑब्विसली ही इज रिअली प्रेफर गाय फॉर एडिटिंग. ओके, तर त्यामुळे त्यांनी एडिट केला, साऊंड डिझायनिंग मी करून राहिलोय. सो या, बट कसं आहे, काल मी खूप जास्त प्रयत्न केला. युजली आतापर्यंत मी काय केलं, साऊंड डिझायनिंग मध्ये मी फक्त साऊंड इफेक्ट्स ऍड केले. ओके, बट म्युझिक साऊंड डिझायनिंग म्हणजे काय होते की म्युझिक इनबिल्ड करणं, या म्हणजे एखादी इमोशन्स आहे ते रिप्रेझेंट करण्यासाठी म्युझिक डेव्हलप करणं. तर हे एक खूप जबरदस्त स्किल्स, म्हणजे याच्यासाठी काय असते की ऍज अ साऊंड डिझाईन करतात कोण, म्युझिक डिरेक्टर करतात, जे स्कोर देतात बॅकग्राऊंड म्युझिक. ओके, तर युजली कसं आहे की ते फिल्म मध्ये लाईव्ह बनवतात. म्हणजे ते असं नाही की अगोदरच मी म्युझिक बनवतात त्याच्यानंतर मग ते त्याच्यावर टाकतात. नो नो, इट जस्ट लाईक ज्याप्रमाणे सीन आहे, त्या सीनची जेवढी इंटेन्सिटी आहे, त्या इंटेन्सिटी थ्रू तो स्कोर किंवा तो बॅकग्राऊंड म्युझिक बनवला जातो लाईव्ह.
लाईव्ह म्हणजे कसं आहे की जो सीन शूट केला आहे तो ऍज अ म्युझिक डिरेक्टर त्याचे म्युझिशियन असे बसतात. ओके, त्यांना सांगितलं जातात की अशा अशा प्रमाणे आहे, आपल्याला ही म्युझिक आहे, म्हणजे मानून घे की फाईट सीन आहे ॲव्हेंजर एंड गेमचा आणि त्याच्यामध्ये आपल्याला बॅकग्राऊंड स्कोर दाखवायचा आहे. तर त्यांच्या समोर एका मोठ्या पडद्यावर तो पिक्चर सुरू असतो ज्याच्यामध्ये काहीच आवाज राहत नाही. ओके, फक्त डायलॉग्स वगैरे असतात आणि आपल्याला त्याच्यामध्ये म्युझिक द्यावं लागते. ते म्युझिक डिरेक्टर स्वतः तिथे बनवतात लाईव्ह, म्हणजे इथे पिक्चर सुरू असतो आणि त्याच्या अकॉर्डिंग तिथे बनवतात म्युझिक. ओके, तर असं नाही काही, ते खूप टेक घेतात या, म्हणजे ते बनवतात, बघतात, लेअर मॅच करतात आणि मग डिरेक्टर सोबत डिरेक्टर मध्ये इथेच असतो, मग ते कॉन्ट्रीब्युट करतात, नाही यार इथे असं पाहिजे, थोडंसं हा पिच थोडा कमी पाहिजे, हा नोट थोडा जास्त पाहिजे. तर ते थोडेसे मॅन्युप्युलेट करतात, ट्राय अँड एरर, ट्राय अँड एरर, ट्राय अँड एरर, आणि इन द एंड एक जबरदस्त ऑडिओ बनते जी आपल्याला बिहाइंड द पाहायला भेटते. एक ट्यून आहे जी बहुत जबरदस्त आहे, खूप जणांना आवडली असेल. बॅटमॅन वर्सेस सुपरमॅन फिल्म मध्ये जी वंडर वुमनची जी एंट्री आहे त्याची एंट्री म्युझिक बघितल्या, जी म्युझिक डेव्हलप केली आहे हान्स झिमरनी. ही वॉज अ रिअली अमेझिंग, ही इज माय रिअली फेवरेट म्युझिक डायरेक्टर या. आणि ज्याप्रमाणे त्यांनी ते टोन दिली आहे, इट वॉज सो गुड या. त्या वंडर वुमनची जी टोन आहे ना, इट वॉज सो अमेझिंग, सो गुड या. इट जस्ट लाईक व्हेन यू हिअर दिस थिंग, डूड क्या म्युझिक बना है. यस. तर युजली काय आहे की आता मी काय रिलेट करून आलो, आता फर्स्ट ऑफ ऑल आता म्युझिक, आता साऊंड डिझायनिंग करण्यासाठी म्युझिक डिरेक्टर समोर येतात या. आता मी साऊंड डिझायनिंग करत आहे, बट मला म्युझिक बद्दल तर माहित आहे, बट मला म्युझिक बनवता येत नाही. आय कॅन नॉट प्ले चॅलो, पियानो, गिटार, आय कॅन नॉट प्ले ॲट ऑल. ट्रस्ट मी, ॲज अ म्युझिक डिरेक्टर ही नीड्स टू अंडरस्टँड, ही नीड्स टू प्ले ऑल द इन्स्ट्रुमेंट. येस, त्यामुळेच तो त्याची नॉलेज ग्राफ्स करतो, त्याला माहित असते की कोणत्या वेळेस कोणता इन्स्ट्रुमेंट खूप जबरदस्त वाजेल. ओके, आता मला याच्याबद्दल काही माहित नाही, बट 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 आपल्याला ऑडिओ किंवा व्हिडिओची जी इंटेन्सिटी आहे ती ओळखता येते या. म्हणजे कुठे फ्लॅट आहे तर कुठे इंटेन्स आहे, तर कुठे हॅपी आहे तर कुठे सॅड आहे. ओके, तर याची म्युझिकची टोन आपल्याला माहित आहे, जे की ऑलरेडी अवेलेबल आहे एपिडेमिक किंवा म्युझिक बेडवर, जे म्युझिक सप्लाय करतात ऍज अ कॉन्टेंट क्रिएटरसाठी. ओके, तर मी खूप सारे म्युझिक ब्राउज केले काल रात्री. येस, आय वॉज लाईक रॅकिंग माय ब्रेन. म्हणजे तो लॉकडाऊन वाले सिच्युएशन दाखवण्यासाठी हार्डली 23 सेकंडचा शॉर्ट आहे, त्याच्यामध्ये नाही का मला असं विचार आला की आपण दाखवा. तर मी खूप सारे ऑडिओ ट्रॅक फाइंड आउट केले, वाटले, लेअरवर टाकले, टाइमलाईनवर टाकलं, प्ले केलं, बट इट डझंट लुक रिअली मॅच. ते म्हणजे ते मॅच नाही होऊन राहिलं होतं. ओके, म्हणजे जस्ट लाईक मला असं वाटून राहिलं की ते विदाऊट म्युझिकच खूप जबरदस्त दिसून राहिलं या. म्हणजे जे लॉकडाऊन वाली सिच्युएशन आहे ना, ते कसे एकदम सायलेंट अँड नथिंग ऍट ऑल. बट फिल्म मध्ये सायलेंट जरी म्हणलं तरी ते सायलेंट नसते, त्याचा काही ना काहीतरी आवाज असतोच या. तर फिल्म मध्ये काही ना काहीतरी नेहमीच वाजत असते, समथिंग, ते लेअर वगैरे नेहमीच हालतच राहते. येस, सो तर मला तशाप्रमाणे करायचं आहे थोडसा. तर आता काय आहे की या प्रोजेक्टमध्ये आपण काहीच मॅनिप्युलेट करू शकत नाही या, कारण बिकॉज ऑफ दॅट, हा ठीक आहे साऊंड डिझायनिंग करतो म्हणलं तर आपण कसं आहे, आपल्यापाशी हार्डली बहुत कमी टाइम स्पॅन असतो. आता लॉकडाऊनला सिच्युएशन आहे ज्याच्यामध्ये मला दाखवायचं होतं, जो मी एस्टॅब्लिश शॉट बनवलाय जो 23 सेकंडचा आहे. ओके, तर तो मी बनवला. ओके, तर त्याच्यामध्ये साला 23 सेकंडचा कोणता ट्रॅक वगैरे मला भेटूनच नसणार आला, आणि भेटला तर तो एक प्रकारे मिसमॅच दिसून राहिला. इट वॉज कम्प्लिटली हेक्टिक. नंतर ज्याप्रमाणे सीन चेंज होतो, सीन चेंज केल्यानंतर मग ट्रॅक चेंज करायचा का नाही करायचा, इट वॉज ऑल्सो रिअली या. कारण युजली कसं आहे की म्युझिकच्या बीटवर सीन चेंज होते, बट आता इथे सीन थ्रू आपल्याला म्युझिक चेंज करायचं आहे. तर कधी कधी खूप जास्त अनॉइंग असते. म्हणजे जस्ट लाईक स्टार्टिंग मध्ये गाणं वाजून राहिलं, ते यो यो हनी सिंगचं. येस, आणि जस्ट गाण्याच्या मधातच, म्हणजे यो यो हनी सिंगच्या गाण्याच्या मधातच एक प्रकारे तडप तडप इस दिल से याह निकलती गई, आणि हे मधातच लावलं.
एवढा राग नाही येईल का बे? म्हणजे जस्ट लाईक यो यो हनी सिंगचं पार्टी सॉंग सुरू आहे, मध्ये तडप तडप एक जस्ट लाईक व्हाय इज दिस सॉन्ग इज राईट नो. सो हे काफी वियर्ड साऊंड करते वगैरे वगैरे. तर ऍज अ कंटेंट क्रिएटर ते कशाप्रमाणे मग करतात, कारण ते त्यांच्यापाशी तर नॉलेज नसते, कारण ते ऍज अ म्युझिक डिरेक्टर नसतात, किंवा ते त्यांना तर कोणते इन्स्ट्रुमेंट प्ले करता येत नाही. तर मग हाऊ दे विल अचीव दोज म्युझिक. ते ऍक्च्युली काय करतात की ते पहिले म्युझिक डिसाईड करतात. ओके. आणि त्या म्युझिकवर सीन चेंज करतात. व्हॉट आय एम सेइंग इज दॅट, या म्हणजे ते स्टोरी टेलिंगची जे इन्फॉर्मेशन आहे ना, ती म्युझिक थ्रू फाइंड आउट करण्याचा प्रयत्न करतात. आणि त्याच्यानंतरच स्टोरी चेंज करतात, सीन चेंज करतात त्यांच्या बीटवर किंवा हेवर. ओके. तर मला हे करायचं आहे. ओके. तर यासाठी मला पाहिजे फुटेजेस, जे की या 7.7 जीबीच्या फाईलमध्ये सगळे फुटेजेस आहे, म्हणजे प्लॉट 2 चे सगळे फुटेजेस आहे. ओके. तर हे घ्यायचं आहे. ओके. जेणेकरून काय होईल की हा प्रोजेक्ट तर बनल्यानंतर पाठवला दिला, ओके ठीक आहे. बट समजा जर तू हा प्रोजेक्ट बनवला, म्हणजे कसं आहे की तू हे सगळे साऊंड डिझाईन केलं, जे काय केलं, बट कॅन यू डू दॅट, म्हणजे कॅन यू म्हणजे एक प्रकारे सोशल मीडिया किंवा युट्यूबवर वगैरे टाकू शकशील का? वेल, दॅट्स अ प्रॉब्लेम. या वाय? बिकॉज ऑफ दॅट की ही प्रॉपर्टी माझी नाही आहे. या ही प्रॉपर्टी आहे म्हणजे सगळ्यांची आहे म्हणा, तुझी स्वतःची एकट्याची नाही आहे. ओके. तर मला सगळ्यांकडून विचारावं लागेल, म्हणजे ऍज अ परमिशन घ्यावं लागेल की मी एक प्रकार असा एक व्हिडिओ बनवून राहिला. इट्स काइंड ऑफ लाईक दॅट, म्हणजे माझ्या प्रॅक्टिससाठी, आणि म्हणजे नाहीतरी ते फुटेजेस सडूनच राहणार आहे ना, यामध्ये कोणत्या ना कोणत्या हार्ड डिस्क मध्ये राहील आणि इन द एंड कुठेतरी डिलीटच होऊन जाईल. ओके. कोणी म्हणजे कोणी पाहणार नाही, आणि जस्ट लाईक महिनाभरानंतर नो वन विल एक प्रकारे टच मध्ये पण राहणार नाही. येस. बट इम्पॉर्टंट थिंग इज दॅट की जे असते ना, म्हणजे जे गोष्टी आपल्यापाशी आहेत त्याचा आपण मॅक्सिमम कसा प्रश्नाने डेव्हलप करू शकतो स्वतःला, आणि कशाप्रमाणे त्याचं म्हणजे म्हणजे जेवढी एनर्जी कशा करू शकतो. तर युजली मी विचारेन, यस, म्हणजे गिरीशला विचारेन, पलाशला विचारेन, आणि रेस्ट ऑफ द सगळ्या पीपलला विचारेन की ऍज अ प्रॅक्टिससाठी, आणि कॅन आय जस्ट बी सम सॉर्ट ऑफ दॅट, की का मी हे करू शकतो का बा. या तर आणि त्याच्यानंतर मी काय युट्यूबवर टाकू शकतो. मी क्लिअरली बोलेल, या फ्रँकली ही से येस ऑर यस अँड नो टू नो. ओके. ऑब्विसली म्हणजे बनवल्यानंतर त्यांना दाखवेल, त्यांचे अप्रुव्हल घेतल्यानंतरच मग मी युट्यूबवर टाकेल. यस. सो आता माहित नाही कोणी, म्हणजे जस्ट लाईक हा प्रश्न असा आहे ना की कोणी म्हणन तर दिल खुला सजन, अरे कर रे बापू, तुला जे काही करायचं ते. या आणि काही म्हणून काही काफी कॉन्शियस असतात, ते म्हणतात नाही माझा व्हिडिओ कुठे युट्यूबवर वगैरे नको टाकू, नो नो नॉट एट ऑल. यस. सो हाय, आम्ही असे बघितले आहे. येस. म्हणजे बघितले म्हणजे काय, विशालच आहे त्याला, वी डोंट टॉक अबाउट इट. ओके. तर जस्ट लाईक पहिले विचारूनच घेईन आणि त्याच्यानंतरच काम करेन. या तर त्यासाठीच हे डाउनलोड करत आहे, हे 7.7 जीबीची फाईल, जेणेकरून मला ऍज अ साऊंड डिझाईन मध्ये पण काम पडेल, म्हणजे आता राईट नो या प्रोजेक्ट मध्ये, आणि समोर येणार प्रोजेक्ट मध्ये पण एक प्रकारे काम पडेल. सो दॅट्स व्हाय आय एम डुईंग इट. ओके. सो फारसं काय नाही. आणि ऑल्सो वन मोर थिंग, आज मी काय केलं की आज मला एक ट्रॅक खूप जास्त आवडला. ओके. म्युझिक बेडवरचा. तो ट्रॅक आहे म्युझिक बेड, आणि तो कॉपीराइट आहे. ओके. वी कॅन नॉट यूज इट, बट स्टील मला असं वाटलं की आपण तो ट्रॅक वापरायला पाहिजे. तर मी काय केलं, मी काहीच विचार नाही केला. आय वॉज नथिंग ॲट ऑल. या पेक्सलवर गेलो. पेक्सल एक प्रकारे स्टॉक फुटेजेसचे खूप सारे व्हिडिओ तिथे अवेलेबल असतात. तिथे गेलो, एक एक व्हिडिओ डाउनलोड केले, सीलला मॅच होत गेणारे, आणि मर्ज करत गेलो. ट्रस्ट मी, जस्ट लाईक मी हा व्हिडिओ हार्डली जस्ट लाईक 2 किंवा 3 घंट्यामध्ये बनवला. जस्ट लाईक मी ऑडिओ ट्रॅक टाकला, आणि त्या हिशोबाने सीन डिसाईड केले, त्या हिशोबाने सीन शोधले, भेटले, डाउनलोड केले, टाकले. इट जस्ट लाईक कुछ भी नाही लगा. ओके. अपलोड झाला, युट्यूबवरही टाकला आणि इन्स्टावर पण टाकला. मी हे का करून राहिलो भाय, इट जस्ट लाईक दॅट की हे बा, आता मी कुठे असं बाहेर जाऊ शकत नाही, म्हणजे इट जस्ट लाईक बाहेर म्हणजे
मी असं कुठे हे बघ, मी असं नाही म्हणू शकत तू बाहेर जाऊ शकत नाही. ऑब्व्हियसली तू बाहेर जाऊ शकते, शूट करू शकते, या सगळ्या काही गोष्टी करू शकते. येस. बट फर्स्ट थिंग फर्स्ट मला हे डिसाईड करायचं आहे की व्हॉट इज द इम्पॉर्टन्स ऑफ द फ्रेम. या म्हणजे युजली कसं आहे की मी काय करतो जेव्हा आपण बाहेर जातो ना, तर माझा हे असतो की आपण हे शूट करू, तेही शूट करू, तेही शूट करू, एव्हरीथिंग शूट करू. येस. आणि त्यामुळे काय होते की समज जर आपल्यापाशी खूप जास्त डेटा आहे ना, ची व्हॅल्यू बहुत कमी होऊन जाते. पण आपल्यापाशी बहुत स्पेसिफिक डेटा असते ना, तर त्याची व्हॅल्यू जास्त असते. एक्झाम्पल, मी पुण्यामध्ये गेलो आणि कम्प्लिटली पूर्ण स्ट्रीट व्ह्यू शूट केला. या आय एम टेलिंग यू ऑलमोस्ट करीब 3-4 घंट्याचा स्ट्रीट व्ह्यू शूट केले. म्हणजे माझ्या याच्यासाठी आणि वगैरे वगैरे. तर मग मी त्याला डाऊनलोड म्हणजे स्टेबलाइज केलं, एक्सपोर्ट केलं, अपलोड केलं. आणि त्यानंतर मी पाहतो इट जस्ट लाईक मीच झोपून राहिलो. इट जस्ट लाईक माझेच व्हिडिओ पाहून मीच झोपून राहिलोय. सो इट इज लाईक व्हॉट द फक, ये हो क्या रहा है. तर मग मी डिलीट केले ते व्हिडिओ. या म्हणजे त्याचं काही सेन्सच नाही ना. या म्हणजे जो कोणी व्हिडिओ पाहिल ऑब्व्हियसली तो एवढा लंबा म्हणजे 30 मिनिट वगैरे कंटिन्यू तर पाहणार नाही. इवन इवन मीच नाही पाहू शकत, तर मी काय एक्सपेक्ट करू की लोक पाहिल माझा व्हिडिओ. ओके, ते 30 मिनिट वगैरे कोणापाशी एवढा टाइम आहे. इट जस्ट लाईक मोस्ट ऑफ द पीपल म्हणजे मोस्ट ऍज अ युट्युबरनी एक गोष्ट अंडरस्टँड करायला पाहिजे. का तू युट्युबर असं तू म्हणू शकतो त्याला, आय डोंट नो यार. बट वन थिंग इज दॅट की जे लोक माझा व्हिडिओ बघतील त्यांना तो टाइम वर्दी असला पाहिजे. म्हणजे त्यांना असं फील झालं पाहिजे की हा चलो आपण हा व्हिडिओ भेटला, बघितला, आपल्याला चांगलं फील वाटलं, फील गुड, दॅट्स फाईन. येस. म्हणजे त्यांच्या म्हणजे म्हणजे ते आपल्यावर टाइम इन्व्हेस्ट करत आहे. ओके, सो त्या टाइमचा प्रॉपर युटिलाइज झाला पाहिजे. सो दॅट्स वाय आय मेक इट. ऑब्व्हियसली याच्यावर काही फारसे व्हिडिओ नाही. ओके, माझ्या युट्यूब चॅनलवर वगैरे. आणि युजली कसं आहे की आता युट्यूब माझे व्हिडिओ प्रमोट करून नाही राहिला आहे. दॅट इज बिकॉज ऑफ दॅट की माझा खूप जास्त लॅग आला आहे. म्हणजे जेव्हा नागपूरचा व्हिडिओ बनला, नागपूरच्या हायपरलॅब्स नंतर, त्याच्यानंतर ऑलमोस्ट करीब म्हणजे जानेवारी महिन्यात मी टाकला होता. जानेवारी का डिसेंबर मध्ये टाकला होता. ओके, जानेवारीमध्ये खूप जास्त पॉप्युलरिटी वाढली. ओके, नंतर मग फरवरी, मार्च, एप्रिल, ओके सॉरी फरवरी, मार्च हे 2 महिने मी काहीच नाही केलं. या म्हणजे मी युट्यूबवर काहीच नाही केलं. मी माझ्या प्रोजेक्टवर काम करतो, रेस्ट ऑफ द थिंग गोष्ट करत होतो. मग आता पुण्यामध्ये गेलो आणि त्यानंतर मी व्हिडिओ टाकले, तर ऑब्व्हियसली युट्यूबची ग्रोथ आहे ना, तेव्हाच त्यांनी मेसेज आला मला की जस्ट सम सोर्ट ऑफ असं प्रमाणे आहे वगैरे वगैरे. सो जर मी तेव्हाच फटाफट प्रत्येक वीकला व्हिडिओ टाकत असतो ना, तर माझी चांगली ग्रोथ असते युट्यूबवर. बट वन थिंग इज दॅट की ज्या गलती झाल्या त्याला एवढं समजून घे. आणि असं नाही का आपण एक युट्यूबर आहे आणि आपल्याला एक प्रकारे युट्यूबर बनायचं आहे. नो नो नो. इम्पॉर्टंट थिंग इज दॅट की आपलं काम लोकांपर्यंत दिसलं पाहिजे. दॅट इज द थिंग यू वॉन्ट टू डू. ओके. आणि दुसरी गोष्ट की हा समजा युट्यूबमुळे आपला फायदा होत असेल तर इट वॉज रिअली गुड यार. आणि हे पिक्सेल्स आहे आपल्यापाशी. ओके, सो आणि हे फ्री आहे तर आय कॅन यूज इट मच एज आय वॉन्ट. ओके, प्रॉब्लेम आहे साऊंड, तर मी एपिडेमिकचा एक प्लॅन विकत घेतो जो 1 मंथ फ्री आहे. $15 म्हणजे ऑलमोस्ट करीब 1400 रुपये, 1400-1500 रुपये आहे. 1400 का 1300 रुपये आहे समथिंग वगैरे. म्युझिक बेड $19 आहे. $19 म्हणजे ऑलमोस्ट करीब 1700 ते 1800 पर्यंत जातो. तर मला असं वाटतंय की आपण एपिडेमिक घ्यायचं, कारण मोस्ट ऑफ द पीपल एपिडेमिक वापरते आणि एपिडेमिक पासून आपल्याला 1 मंथ जास्त भेटत, म्हणजे हार्डली 2 मंथ भेटत आहे. बट वाय? यस, म्हणजे हे साऊंड साठी आपण का युजली इथे जे ऑडिओ ट्रॅक्स आहे वॉज सो अमेझिंग, सो गुड अँड सो ग्रेट. जेव्हा मी ते ट्रॅक्स ऐकतो तेव्हाच मला असं फील होते वाव. या माझ्यापाशी एवढा चांगला ट्रॅक असल्यावर आणि मी ट्रॅक वापरत आहे, तर इट जस्ट लाईक माझ्यापाशी व्हिडिओ तर ऑलरेडी आहे. या पेक्सलवर जाऊन मला जे वाटते ते व्हिडिओ ऑलरेडी आहे. नेचरचे पाहिजे बका डाउनलोड करायचं. ट्रस्ट मी, जस्ट लाईक मी 2 घंट्यामध्ये आज व्हिडिओ बनवला. इम्पॉर्टंट हे नाही की लोकांना आवडते नाही आवडत वगैरे, जस्ट लाईक दॅट की
तू तुझा प्रॉपर एडिटिंग कर, म्हणजे तुला स्टाईल आहे, तुला कळू दे इमोशन्स काय आणि कशाप्रमाणे रेप्रेझेंट करता येईल वगैरे वगैरे. ओके. या सो फारशी एकदम हे घेऊ नको, ओके, काही प्रॉब्लेम नाही. एव्हरीथिंग इज हॅपन बिकॉज ऑफ द सिच्युएशन. सो येस इट इज. सो राईट नाव, सो दिस इज एंड.